गुरुपौर्णिमेनिमित्त मोहनपूर मठ संस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि श्री मोहिनी महाराज मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. गोदाकाठी असलेल्या नांदेड तालुक्यातील दत्तात्रय भारती मठ संस्थान मोहनपूर येथे 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त चातुर्मास प्रारंभ, गुरुपूजन तसेच दत्तमूर्ती अभिषेक, सामूहिक विवाह मेळावा आणि श्री मोहिनी महाराज मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये 2 विवाह करण्यात आले. या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील विविध मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारती मोहनपुरा बोलतो. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त सोहळा झालेला आहे आणि मोहिनी महाराज मंगल कार्यालय 2 लग्नाचं आयोजन केलं होतं. ट्रस्टच्या वतीनं तरी चांगल्या प्रमाण खूप चांगले झालेले आहे. सर्व परिसरातल्या लोकांना सर्वांना त्याने काम केलेलं आहे. तर असा कार्यक्रम अजून चालू आहे. 4 महिने चातुर्मास होणारा हे चालू झालेला आहे. आजचा 4 महिने चालणार आहे. भाई भक्तांना सर्वांना ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सर्वांना येऊन महाराष्ट्र असो की आंध्र असो सर्वांना या चातुर्मासामध्ये सामील व्हायला पाहिजेत. सर्वांना जवळ करायला पाहिजेत. सर्वांची व्यवस्था करायची ट्रस्ट चांगली आहे. दरवर्षीप्रमाणे बरेच लोक मुक्कामाला येतात. आंध्र असो की महाराष्ट्र असो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी चातुर्मास चालू आहे झालेला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचे 2 लग्नाचा विवाह झालेला आहे. खूप प्रसिद्ध झालेला आहे. लोकांना भरपूर आशीर्वाद आला. महंत संत असो की राजकीय लोक असो खूप लोकांनी येऊन त्याचा प्रतिसाद दिलेला आहे. उद्घाटन महंत संतांच्याच हस्ते झालेलं आहे. कोणताही राजकीय माणूस आलेला नाही आणि ह्या राजकीय माणूस येऊ शकत नाही. नंतर येऊन जे काही उपयोग नाही. आमदार असो की कोणी खासदार असो की कोणी डिप्टी कलेक्टर असो हे कोणी येऊ शकत नाही. संत महंत महाराजांच्या आशीर्वादामुळेच निर्मितीचा कार्यक्रम झाला, उद्घाटन झालेलं आहे. आजच्या तारखेत त्याला आवाहन करतो की त्या चातुर्मासात लई सेवा करायला यायला पाहिजे सर्व भाई भक्ताने. मंगल कार्यालयामध्ये ते येतीलच की आता. तर त्याला आवाहन करतो की सगळी परिसरातल्या लोकांना सर्वांसाठी हे मंगल कार्यालय उभं केलेलं आहे. ट्रस्टच्या मार्फत सर्वांची व्यवस्था होणार आहे. सगळ्याला सुख भेटणारे खूप काही सर्वांची मदत करणारेच ट्रस्ट आले आहे. त्याच्यामुळेच हे मंगल कार्यालय केलेलं आहे. धंदा म्हणून केले नाही. भाई भक्तासाठी हे मंगल कार्यालय चालू केलेले. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सर्व काही कार्यक्रम चांगले झाले आहेत आणि सर्व भाई एरियातल्या लोकांना मंगल कार्यालयाचे आवाहन झालेले सर्व उद्घाटन आज होऊन गेलेले आहे. तरी भाई भक्तांना सर्वांना या मंगल कार्यालयाचा संपर्क साधावा. समस्त पंचक्रोशी त्यांनी स्वतः श्री हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गाभेगावकर जिल्हा परभणी महाराजांच्या मार्गदर्शनाखालीच या ठिकाणी आज आलेले आहे. महाराजांचं खूप अशा प्रकारचे मोठे कार्य या पंचक्रोशीमध्ये आहे. आणि या समस्त पंचक्रोशीचं श्रद्धास्थान असणारा हा गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान मोहनपूर मठ भगवान दत्तात्रयाचं असणारं स्थान आहे. या स्थानावरती मोठ्या भक्तिभावाने असणारा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला. महाराजांनी असणारं श्री संत मोहिनी महाराज या मंगल कार्यालयाचं लोकार्पण केलेलं आहे. जनहित असणारे चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून ही सर्वत्र असणारी बातमी या पंचक्रोशीतील माहिती लोकांना व्हावी या हेतूनं हा सुंदर अशा प्रकारचा योग या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने, पंचक्रोशींच्या वतीने महाराजांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. या चॅनलच्या माध्यमातून असणार या ठिकाणी जे लोकार्पण झालेलं आहे मंगल कार्यालयाचं, त्या मंगल कार्यालयामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा मंगल हॉल आहे. स्वयंपाकाचं सुंदर असणारं व्यवस्थापन आहे. गोदावरीचं तीर्थक्षेत्र असणार आहे आणि हा सर्व नवीन असणारा परिसर, त्या परिसराच्या माध्यमातून महाराजांकडे आपल्याला असणारं आव्हान करत राहायचं. आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचं जे असणारे मंगल कार्य आहेत, ते लग्न असेल, वाढदिवस साजरा करणं असेल, अनेक प्रकारचे जे कार्यक्रम असतील, या कार्यक्रम आपण या मंगल कार्यालयामध्ये येऊन करावेत आणि या कार्याला असणारे उपकृत करावं एवढी सर्वांच्या वतीने विनंती करतो. मारुती घोरपडे वाहेगाव मी येथील दत्त मंदिर या गावचाच रहिवासी असून या ठिकाणी दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात येते. संस्थानाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. तसेच श्री महंत 1008 राम भारती गुरु मारुती भारती यांच्या संकल्पनेतून मोहिनी महाराज मंगल कार्यालयाचे आज दिनांक 29/7/2024 रोजी लोकार्पण श्री सर्व महंत व आमच्या राम भारती महाराज यांच्या संकल्पनेतून झाले. मी जवळपास
आतापर्यंत 100 संस्थानाला भेटी दिल्या, त्याला मी असं कुठेही संस्थान पाहिले नाही. आपलं दत्त मंदिर मोहनपूर हे असं एक ठिकाण आहे आणि महाराजांनी असं काम करून दाखवलं की पुण्यात साधू संतांनी मंगल कार्य उभारलं नाही. एकमेव महाराष्ट्रामध्ये जे संत महंत आहेत आमचे राम भारती महाराज यांनी करून दाखवलं आणि गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आज मंगल कार्याचं लोकार्पण झालेलं आहे. यानंतर विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कोणाचे साखरपुडा असो किंवा लग्न असो, कमीत कमी अल्प दरात आपण सुसज्ज 90x100 हे मंगल कार्यालय बांधलेले आहे. गोदावरीच्या रमणीय ठिकाण आहे. 10 सुसज्ज रूम आहेत, वधूवरासाठी रूम आहेत. सर्व सुविधा, पाण्याची मुबलक व्यवस्था आहे. सर्व सुविधा संस्थानातर्फे पुरविल्या जातात व कोणाला यापुढे लग्नाचं काही हे घ्यायचं असेल, तारीख घ्यायची असते तर संस्थानासाठी ते संपर्क करू शकतात. महाराज आहे, मी आहे व आमची टीम आहे. जे काही करायचं असेल तर कमी मध्ये आपण लग्न करण्यासाठी करायला तयार आहोत. कोणाचे बी लग्न असो. सर्व परिसरातील व नांदेड तालुक्यातील जे गावं आहेत, नांदेडच्या 20 किलोमीटर अंतरावर असलेले हे मोहनपूर तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी सर्व जनतेने जे मंगल कार्यालय बांधलेले आहे त्या जनतेने या मंगल कार्याचा भरपूर उपयोग करून घ्यावा व सर्व सुविधेचा पण उपयोग करावा ही मी दत्त मंदिर संस्थानातर्फे आपल्याला सर्वांना विनंती करतो.